कोर्ट मार्शलमध्ये रसिक हो आपलं मनःपूर्वक स्वागत. तुम्हाला मी नेहमी सांगत आलो की कोर्ट मार्शल या शब्दाचा अर्थ आपण शब्दशः घ्यायचा नाहीये. हे अभिरूप कोर्ट मार्शल असावं असं आहे. आणि या आमच्या कोर्ट मार्शलमध्ये आमची ज्या नामवंतांशी चर्चा होणार आहे त्याविषयीची मतं बनवायची आहेत, त्याविषयीचे निर्णय घ्यायचे ते तुम्ही. आज आपण स्टुडिओमध्ये ज्यांना पाचारण केलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्रातलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, वयाची 80 ज्यांनी पार केलेली आहे, ते आपणा सर्वांचे आदरणीय असे असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. तुम्हाला माहीतच आहे की पुलंनीच देखील म्हटलं होतं की बाबासाहेबांनी महाराष्ट्रावर अत्यंत मोठे उपकार केले. म्हणजे इतिहासामध्ये जो कैद झाला होता शिवाजी महाराज, त्यांना तिथून त्या पुस्तकातून त्यांनी त्यांची सुटका केली आणि आग्र्याहून सुटका महाराजांची झाली, त्यापेक्षाही मोठी सुटका बाबासाहेबांनी केली असं म्हटलेलं आहे. बाबासाहेब, या कोर्ट मार्शलमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. तुमचं आत्तापर्यंतचा एकूण आयुष्यक्रम किंवा आत्तापर्यंत तुम्ही शिवशाहीर म्हणून जे एक नामवंत झालात आणि शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे तुम्ही लोकांच्या, मराठी माणसांच्या मनापर्यंत नेऊन पोचवलं, हे तुमचं खरोखर महाराष्ट्र त्याविषयी उपकृत आहे. पण या संपूर्ण कार्यामध्ये असा एक आरोप केला जातो की काही इतिहास संशोधक जे असतात त्यांचा, की थोडं फिक्शनच्या रूपानं असं जाणारं हे संपूर्ण चरित्र लेखनाचं जे काम आहे असं बाबासाहेबांनी केलं. या आरोपाबद्दल तुम्ही काय म्हणाल? तो आरोप फारसा बरोबर नाही. मी असं म्हणेन की माझ्या पुस्तकामधनं किंवा माझ्या भाषणात नाही, पण असं एखादं विधान, असं एखादा पॅरेग्राफ म्हणा किंवा पान म्हणा असं दाखवून द्या की जो काल्पनिक आहे. म्हणजे इतिहासाचं जे लिखाण आहे त्याच्यामध्ये असं काही काल्पनिक लिखाण केलं असं दाखवून द्यावं. काही वेळेला काय होतं, मंडळी आपले हाऊस म्हणून आरोप करतात असं मला वाटतं. आणि मग मलाही असं वाटतं की करू दे जरा, ते या निमित्ताने बोलतायत तरी निदान, या निमित्ताने इतिहासाकडे ते डोकावून बघतायत तरी. आणि म्हणून मी फारसं काही ते मनावर घेत नाही. पण जे मी माझं कथावाङ्मय आहे, जे ललित वाङ्मय आहे, त्या ललित वाङ्मयामध्ये मात्र मी असं पाहतो की ही घटना एक घडली, या घटनेमध्ये हे असं असं वर्णन आहे. या वेळेला आता ती संबंधित व्यक्ती, मग ते जिजाऊसाहेब असतील, औरंगजेब असतील, महाराज असतील किंवा आणखीन कोणी असेल, हा कसा बोलला असेल, कसा बसला असेल, त्यांनी हात कसे केले असतील, काहीतरी केलं असेल, ते मात्र मी तिथे मी कथाकाराची, कादंबरीकाराची, कवीची, अभिनेत्याची, दिग्दर्शकाची अशी काहीतरी भूमिका घेऊन मी ते तिथं वर्णन केलं आहे. पण ते ललित वाङ्मय आहे. ललित वाङ्मय आणि इतिहास याच्यामध्ये थोडा फरक आहे. त्या ज्या सीमा रेषा आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या सीमारेषा तुम्ही ओलांडलेल्या. म्हणजे चरित्र वाङ्मय लिहित असताना त्याचे आधार किंवा पुरावे हे तुम्ही कधी त्याच्याशी फारकत करून लिखाण केलेलं नाही असं तुम्ही. आणि एक सांगू, सहज टप्पल मारावं इतकं बाबासाहेब पुरंदरे हे सोपं काम नक्कीच नाही. शिवरायांच्या जन्मतिथीचा जो किंवा जन्मदिवसाचा जो वाद संपूर्ण महाराष्ट्राने गेली अनेक वर्ष पाहिला, अनेक दशकं पाहिला, तेव्हा त्यावर काहीतरी निर्णय म्हणून 19 फेब्रुवारी 1630 ही शिवजन्माची तारीख महाराष्ट्र शासनानं ठरवली, निश्चित केली, म्हणजे ज्याला फाल्गुन वद्य तृतीया. आणि हा जो वाद चालत राहिला त्याविषयी काही निर्णायक बाबासाहेब पुरंदरे याविषयी काही आम्हाला बोलताना आढळले नाहीत. तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? याबद्दलचा निर्णय मागे एकदा वसंतराव नाईक आपले माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांनी एक समिती नेमली होती. त्या समितीमध्ये जी मंडळी होती त्यातमध्ये मी पण होतो. आणि काम काय होतं तर आम्ही सगळ्या मिळून शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला हे आम्ही ठरवायचो. तर त्यावेळेला जे मत सगळ्यांनी त्याच्यामध्ये एकच जण असे निघाले की ज्यांनी 1630 शिवाजी महाराजांचं जन्माचं वर्ष आणि 19 फेब्रुवारी ही शिवाजी महाराजांची जन्माची तारीख आणि तिथे म्हटलं तर मग फाल्गुन वद्य तृतीया ही त्यांनी मान्य केली नाही, पण बाकी सगळ्यांनी ती मान्य केली. तेव्हा आज जे जास्तीत जास्त पुरावे अस्सल विश्वसनीय उपलब्ध आहेत
त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे जन्म तिथीप्रमाणे 19 आपलं फाल्गुनमध्ये तृतीया शके 1551 या दिवशी आणि इंग्लिश तारखेप्रमाणे त्यावेळेला जी होती ती 19 फेब्रुवारी 1630 ही त्यांनी मान्य केली. परंतु एक जण का होईना त्यात विरोध असल्यामुळे वसंतराव नाईकांनी त्यावेळेला असा निर्णय घेतला की ही तिथी जे काही चालत आले त्याप्रमाणे पुढे चालवावी. म्हणजे ती अर्थात चुकीची होती, पण वैशाख शुद्ध द्वितीया आणि त्याप्रमाणे मग ती चालत राहिली. आता मला असं वाटतं की ह्या तिथीन तारखा यांचे वाद घालण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या ऐन चरित्राचा आम्ही अभ्यास केव्हा करणार होतो? अजून आम्ही अंगणातच खेळतो आहोत, अजून त्या घरामध्ये शिरलोच नाही. तो जो प्रचंड एक किल्ला आहे, शिवचरित्र म्हणजे किल्ला आहे, त्या किल्ल्यामध्ये अजून प्रवेशच केला नाही. तिथली तळघरं, तिथले खलबतखाने, तिथं घडलेली राजकारण, तिथं फुललेल्या महत्वाकांक्षा या जर आम्हाला समजणार नसतील तर आम्ही तिथी मितीपर्यंतच फक्त घोटाळत राहणार का? कोणची असेल ना का तिथे आपण जर समजा पंढरपूरला जायचं ठरवलं आणि त्याविषयी अमावस्या असेल, काय बिघडलं? पांडुरंगच भेटणार आहे ना. आणि जर समजा त्याविषयी आषाढ शुद्ध एकादशी असेल, त्या दिवशी पांडुरंगच भेटणार ना. फक्त मी इतकं म्हणेन की आषाढ शुद्ध एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घडत असेल तर ते मुद्दाम टाळून अवसेला का जातात? शेवटी पांडुरंगच भेटणार. तसं कोणत्याही दिवशी शिवाजी महाराजांची जन्मतिथी साजरी आपण केली, काय बिघडलं? पण शक्यतो सामुदायिकता असावी, समानता असावी, सगळ्यांचं एकमत असावं, एक जल्लोषानं तो समारंभ साजरा व्हावा. म्हणून याकरता एक तिथी. बाबासाहेब, शिवचरित्राचा तुम्ही जो वेध घेतलेला आहे, त्यांच्या कर्तृत्वाचा तुम्ही जो वेध घेतलेला आहे आणि जे चैतन्य तुमच्या सादरीकरणात दिसतं, तर ते चैतन्य पाहता, ते चैतन्य आम्ही अनुभवलं, आमच्या लहानपणी आम्ही अनुभवलं, आमच्या तरुणपणामध्ये अनुभवलं. पण आजची जी तरुण पिढी आहे, आजच्या तरुण पिढीमध्ये त्या संपूर्ण चैतन्याचा कुठं प्रचार होताना दिसत नाहीये. याचं नेमकं कारण काय? म्हणजे काही संदर्भहीन होत चालले आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीनं? नाही, त्यांच्यापुढे तो विषय तशा पद्धतीने ठेवला जात नाहीये. अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये मी आता काही परदेशातले काही शिक्षणाचे वर्गही मी पाहिलेले आहेत. त्या शाळेमध्ये इतिहास कसा शिकवतात मुद्दाम पाहायला गेलो होतो. मी तिकडं प्रवासाला गेलो, त्यावेळेला अभ्यासाकरताच गेलो होतो. किंवा इतिहास इथं अमेरिकेमध्ये, मुळात त्या अमेरिकेला इतिहास फार कालाच्या दृष्टीने विचार केला तर कमी आहे. अवघं 400-450 वर्षाचं त्यांचं अजून ते बाल्यावस्थेतच आहे म्हटलं पाहिजे. पण तरी ते इतिहास शिकवताना अशा रीतीने तो शिकवतात की तो खोटाई होऊ देत नाही, काल्पनिक तर बनू देत नाही, पण सत्य सांगताना त्या इतिहासातलं मर्म हे त्या विद्यार्थ्याच्या, त्या श्रोत्याच्या मनावरती हे बिंबावं याचा ते अत्यंत जागरूकतेने प्रयत्न करतात. असा आमच्याकडे प्रयत्नच होत नाही. अशी पुस्तकं आमच्याकडे नाही, असे आमच्याकडे चित्रपट निघत नाही, असे आम्ही त्यावेळेच्या कॉस्ट्युम्सचा म्हणजे वेशभूषा म्हणा याचा विचार कधी आम्ही करत नाही. आणि मग जे काही तयार होतं ते केवळ उत्सवबाजी साजरी करण्याकरता आमच्याकडे आम्ही काहीतरी मांडतो. पण मग आजच्या तरुण पिढी पुढं तुम्हाला काय आदर्श वाटतो? म्हणजे शिवरायांचा जो आदर्श होता एकेकाळच्या पिढी समोर, शिवाजी महाराजांचा आदर्श सांगायचा असेल ना ते केवळ त्यांची मुद्रा लक्षात घेतली तरी सुद्धा आपला त्यांचा आदर्श किंवा त्यांचं कर्तृत्व लक्षात यावं. प्रतिपश्चंद्र लेखेव, प्रतिपदीच्या चंद्रासारखं विकसित होणार. आज आपण कोणत्या बाबतीमध्ये अशी भूमिका ठेवली आहे? खेळाच्या बाबतीमध्ये, कोणत्या बाबतीत, कोणत्या क्षेत्रामध्ये, कारखानदारीमध्ये, शेतीमध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये आम्ही ही भूमिका ठेवली की आम्हाला काहीतरी नवीन निर्माण करायचं आहे, काही अत्यंत उज्ज्वल असं स्वतःचं वर्तमान काल आम्हाला सजवायचं आहे, आणि फक्त उत्सवबाजी करतो. आणि ती उत्सवबाजी आम्हाला कोणत्याही बाबतीतली मग चालते. मग तिथं जो धिंगाणा चालतो, गणपती उत्सवाची मिरवणूक 36 तास चालली म्हणे विसर्जनाची, आणि ते दुसऱ्या दिवशी वर्धापत्रात तिथं 36 तास पुण्यात मिरवणूक. कसं परवडतो तुम्हाला 36 तास मिरवणूक काढणं? त्या गणपतीला तेवढा वेळ होता का त्यावेळेला? उलट गणपतीने त्यावेळेला व्यासानं सांगितलं होतं क्षणभर थांबणार नाही, पुढचा श्लोक मला तू पटकन सांगितला पाहिजे. हे जो गणपती आम्हाला सांगतो त्याची मिरवणूक मात्र 36 तास. म्हणजे आम्ही कशामध्ये रमतो?
शिवरायांच्या कर्तृत्वाची पताका हं. ही केवळ महाराष्ट्रातच फडकताना दिसते असं एकूण दृश्य आपल्याला सध्या दिसतं. पण इतर राज्यात किंवा परप्रांतात किंवा विदेशामध्ये शिवरायांच्या चरित्राचे अंश तिथपर्यंत काही पोचलेत असं तुम्ही सांगू शकता का? आणि केवळ शिवाजी महाराजांच्याकडे बाहेर प्रांतातले लोक दुर्लक्ष करतात अशी तक्रार करण्यापेक्षा मी उलटं म्हणेन की तिथले लोक तरी तिथल्या महापुरुषांच्या बद्दल जागरूक आहेत का? छत्रसालबद्दल मध्य प्रदेशामध्ये काय घडतंय असं? काय नाही, काही नाही. जे घडते ते अत्यंत तुरळक आहे. मग शिवाजी महाराजांच्याबद्दल बंगालमध्ये म्हणा किंवा पंजाबमध्ये म्हणा किंवा काश्मीरमध्ये म्हणा किंवा आणखी कुठे तमिळनाडूमध्ये म्हणा जी जागरूकता नाही असं आपण म्हणतो त्याबद्दल तक्रार करायला आपल्याला काय जागा आहे? कारण छत्रसालबद्दल किंवा रणजित सिंगाबद्दल किंवा कृष्णदेवरायबद्दल महाराष्ट्रात काय आहे? आम्ही काय केलं त्यांच्या म्हणजे तिथल्या महापुरुषांच्या ते आमचेच आहेत, पण त्यांच्याबद्दल आम्ही काय केलं? काही त्यांची स्मृती ठेवली? महाराणा प्रतापांच्यासारखा असामान्य पुरुष तो केवळ काय राजस्थानचा आहे? आमचाही आहे. पण आमचाही तो महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दलची जागरूकता किती आहे, त्याच्याबद्दलची त्याचं मी नेमकं म्हणेन की त्या चरित्राचा उपयोग करण्याची भावना ही आमच्यामध्ये किती आहे? पण याच्या आड काय ते म्हणजे याच्या आड फक्त भाषा आड येते त्याच्या का तिथले त्या प्रांतातलं एकूण समाज जीवन किंवा त्याच्या प्रांतातल्या लोकांचा आजवरचा इतिहास त्याला आडवा येतो? आमची शिक्षण पद्धती आड येते. मेकॉलिन जे आम्हाला शिकवून ठेवलं ना तेच आम्ही अजून आचरतो आहोत, आम्ही अनुसरतो आहोत. शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही जो इतिहास शिकवतो तो मराठा पिरियड, मोगल पिरियड, इंग्लिश पिरियड हे आमचे पिरियड चालले. भारताचा इतिहास कुठे शिकवलाच जात नाही आहे. आणि त्यामुळे बाहेर प्रांतामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दलची काय किंवा बाहेर प्रांतातल्या महापुरुषांची महाराष्ट्रात काय जे आबाळ आम्ही आमचीच करतो आहोत. आम्ही तो शिकवला पाहिजे. त्याची साधन आहे ती विविध प्रकारची आहेत, केवळ ग्रंथ नाही. विविध प्रकाराने चित्रपट निघाले पाहिजे, डॉक्युमेंटरीज निघाले पाहिजे, ट्रिप्स काढल्या गेल्या पाहिजेत. सध्याच्या एकूण स्फोटक वातावरणामध्ये म्हणजे महायुद्धाचे ढग आपल्या डोक्यावर आहेत असं म्हटलं जातं. तर या संपूर्ण अशा वातावरणामध्ये शिवरायांच्या एकूण जीवनापासून काय स्फूर्ती घेतली पाहिजे? शिवरायांच्या चरित्रातले काय संदर्भ आपण लक्षात आणले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? त्या काळात शिवाजी महाराजांनी आणि महाराजांच्या बरोबरच्या लोकांनी काय भावना आणि कृती केलेली होती, कोणची भावना ठेवली होती बरं याचा आपण विचार करावा. ही मोगल ज्यावेळेला आले त्याचं एक उदाहरण आहे, रोख ठोक उदाहरण एकच आहे. बरं खरं शिवचरित्र काढायचं असेल ना तर महाराजांच्या मृत्यूनंतरचा इतिहास पाहावा. 25 वर्ष आत्ता तर ढग आले ढग, त्यावेळेला तो वर्षाव चालला होता 25 वर्ष अखंड आक्रमणांचा. आग ओकली जात होती गावागावावरती आणि किल्ल्यावरती महाराष्ट्रातल्या. आणि 25 वर्ष मोगलांच्या विरुद्ध महाराष्ट्र झुंजला आणि म्हणून आम्हाला यशही पण मिळालं. कोकण पट्टीला एकही बंदर औरंगजेबाला जिंकता आलेलं नाही. हे आपण कधी लक्षात घेतलं का? तिथले आगरी, तिथले कोळी, तिथले भंडारी, तिथले शेतकरी या सगळ्या लोकांनी कोकणपट्टी 25 वर्षाच्या औरंगजेबाच्या आक्रमणाच्या काळामध्ये अबाधित ठेवलेली आहे, स्वतंत्र ठेवली आहे. केवढा प्रेरक इतिहास आहे हा. कधी लक्षात तरी आला का? आज त्यांच्या वंशजांना फक्त आम्ही घडी रामागडी म्हणून धुणी भांडी घासायला लावतो. पण ही प्रेरणा अभ्यासपूर्वक असली पाहिजे. ती केवळ भावनेवरती आधारलेली असता कामा नये. किंवा आक्रमणाच्या काळात संकटांच्या सामाजिक म्हणा, राष्ट्रीय म्हणा, राजकीय म्हणा अशा संकटांच्या काळामध्ये महाराजांच्या काळामध्ये लोक कसे वागले तसे 25 वर्षाचं मराठ्यांचं जे स्वातंत्र्य युद्ध आहे, व्हिएतनामचं नाव आम्ही घेतो. आणि व्हिएतनाममध्ये 25 वर्ष अमेरिकेसारख्या जबरदस्त राष्ट्राशी ते लोक लढले, विजयी झाले. आमचं दोन्ही मात्र विसरतो की आम्ही तेच केलं. आक्रमणाच्या 25 वर्षाच्या काळामध्ये आम्ही सतत विजयी होऊन गेलो. त्यांचं होचिमिन हो अहो आपल्याला माहिती आहे का? आत्ता मला मुक्त कळलं, मलाही माहित नव्हतं. बर आत्ता 15-20 दिवसापूर्वीच माझं नागपूरमध्ये एक भाषण झालं. बर
एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने. बर. त्यावेळेला ते माझं व्याख्यान संपल्यानंतर एक गृहस्थ मला भेटायला आले. हं. माझे काही ओळखीचे नव्हते, गर्दी खूप होती. ते मला म्हणाले, ते म्हणे मी एक गंमत पाहिली तुम्हाला सांगतो. मी म्हटलं काय? ते म्हणले मी व्हिएतनाममध्ये गेलो होतो बर. आणि होचिमिन या व्हिएतनामच्या अर्वाचीन काळातल्या महापुरुषाचं जे स्मारक आहे बर. तर तिथे अतिशय सुंदर स्मारक केलेलं आहे आणि तिथेच एक शिलालेख. मोठासा शिलालेख लावलाय आणि त्या शिलालेखामध्ये होचिमिनचं कर्तृत्व सांगताना म्हटलंय की होचिमिन यांनी आपल्या पुढे आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून इतिहासातला कोणता भाग ठेवला असेल तर भारतातल्या पश्चिम भागातल्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आणि गनिमेकाळच्या युद्ध पद्धतीचा आदर्श ठेवला होता. हे त्या गृहस्थांनी मला सांगितल्यानंतर असं वाटायला लागलं आमचंच आम्हाला माहीत नाही. आमचा इतिहास त्यांना माहिती आहे. आमच्याकडे उत्तम निर्माण होतं त्याचं आचरण ते लोक करतायत, आम्ही फक्त पूजा करतो. बाबासाहेब, शिवचरित्राचा आधुनिक संदर्भ विशेषतः आपल्या देशाच्या दृष्टीनं असं तुम्ही काय म्हणाल? स्वावलंबन. अलीकडच्या अर्वाचीन इतिहासातल्या दोन महापुरुषांनी जो विषय आमच्यापुढे प्रकर्षाने ठेवला, एक म्हणजे कालानुक्रमानं म्हटलं तर लोकमान्य टिळक आणि दुसरे म्हणजे महात्मा गांधी. ते देश प्रत्येक बाबतीमध्ये स्वावलंबी व्हावा हा विचार शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याच्या काळात पहिल्या दिवसापासून ते अगदी म्हणजे त्यांच्या कायमचंच खरं म्हणजे पण निदान त्यांच्या स्वतःच्या मृत्यूपर्यंत स्वावलंबन या गोष्टीवरती महाराजांनी किती लक्ष केंद्रित केलं. उदाहरण लष्करी बाबतीमध्ये केलंय, शेतीच्या बाबतीमध्ये केलंय, व्यापाराच्या बाबतीमध्ये केलंय. प्रत्येक बाबतीमध्ये महाराजांची दृष्टी स्वावलंबी आहे आणि केवढा महत्वाचा विषय आहे हा स्वावलंबन. की जे आम्हाला हवंय ते आमचं आम्ही निर्माण करू. की पंजाबातले काही संघर्ष असोत किंवा तिथली मिलिटन्सी असो किंवा इतर राज्यातली अशा तऱ्हेची मिलिटन्सी असो, हे आम्हाला स्वतंत्र होण्यासाठीचे लढे आहेत आणि शिवाजी महाराजांनी वेगळं काय केलं अशा तऱ्हेचे आरोप हे वेगवेगळ्या राज्यातली जी फुटीरवादी माणसं आहेत ती करताना दिसतात. हे फार मोठी चूक करतायत. यातनं एक राष्ट्रघातकी अशी एक प्रवृत्ती निर्माण होतीये फुटीरपणाची. हा देश एक आहे ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये नसेल तर वंदे मातरमला काय अर्थ राहिला, जनमन गणाला काय राहिला. पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग हे म्हणताना आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजे की हा सगळा देश माझा आहे. आणि मग त्या भावनेनं आपण जर पाहिलं तर मग माझ्या पंजाबमधला माझा रणजित सिंग, माझे नानक गुरु नानक आणि असे आणखी महापुरुष अगदी लाला लजपतरायांच्या भगतसिंग ह्या सर्वांच्या पर्यंत हे सगळं माझं आहे असं मला पुण्यात बसूनही वाटायला लागेल आणि त्यांनाही वाटलं पाहिजे. आणि मग ह्या भावना जेव्हा निर्माण होतील ना त्यावेळेला या देशाबद्दलचं एक चित्र हे साकार होईल आणि खऱ्या अर्थानं आमचं राष्ट्रगीत हे पण जिवंत. शिवचरित्र किंवा शिवाजी महाराजांना जे सांगायचं आहे ती त्यांची ध्येय धोरणं जी होती त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जी आचरणात आणली त्याचे संदर्भ आजच्या वर्तमानामध्ये भारतीय जीवनामध्ये, भारतीय राजकारणामध्ये, भारतीय समाजकारणामध्ये तुम्हाला दिसत आहेत का? दिसायला पाहिजेत, दिसत नाहीत किंवा कमी दिसतात. अगदीच सगळे लोक दुर्लक्ष करतायत म्हणा किंवा आंधळेपणाने आपल्या महाराजांना नमस्कार करून मोकळे होतात असं मी म्हणणार नाही. परंतु ती जितक्या प्रमाणात दिसायला पाहिजेत कारण तो वर्तमान कालाशी शिवचरित्र फार निगडीत आहे. बर. हा नेशन बिल्डर आहे. शिवचरित्र हे एका नेशन बिल्डरचं चरित्र हे लक्षात घेतलं पाहिजे. अंगोपांगामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला असं बोट ठेवून दाखवता येईल. या बाबतीमध्ये जेवढं महत्व आजच्या काळात आहे, या शतकात आहे, तितकंच महत्व शिवाजी महाराजांनी त्यावेळेला विचार करताना दिलेलं आहे. स्वराज्याचा विचार, स्वराज्याचा विचार करताना त्याने त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आपण आज त्याला नेशन बिल्डिंग असा शब्द लावू शकतो. ही जर भूमिका आपण लक्षात घेतली, लक्षात ठेवली आणि त्या दृष्टीने शिवचरित्राकडे पाहिलं तर आपल्याला शिवचरित्र हे जितकं मनोरंजक आहे ना तितकंच ते मार्गदर्शक आहे, तितकंच ते आपल्याला शिकवणार आहे. आपल्याला खूप त्यातनं शिकता येईल. अनुशासन
या एका बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या काळातलं अनुशासन किती विलक्षण आहे. आमच्याकडं अनुशासनच नाही आहे, पण त्या अनुशासनाच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराज किती दक्ष आहेत की सांगितलेली गोष्ट सांगितलेल्या वेळेला जर झाली नाही तर पराभवाशिवाय आणि फजितीशिवाय दुसरं काहीच पदरी पडणार नाही. याची जाणीव ठेवून शिवाजी महाराज सतत वागतायत. आणि नेताजी पालकर सारख्या सरसेनापतीला सुद्धा उशिरा आला म्हणून त्याला सेनापती पदावरनं काढून टाकतायत. हे केवढं अनुशासन आहे. आज आम्ही त्यातलं काय स्वीकारलं. शिवरायांच्या चरित्राचं सार तुम्ही काय सांगाल, एक चरित्र लेखक म्हणून, एक शिवशाहीर म्हणून? मी असं सांगेन की आम्ही फक्त शिवाजी महाराजांच्या मिरवणुका काढणार आहोत आणि त्यांच्या जयंत्यावरती वाद घालीत बसणार आहोत का आम्ही त्यांचं अनुकरण करणार आहोत. रसिक हो, आज कोर्ट मार्शलमध्ये आपण आपल्या सर्वांचे आवडते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आमंत्रित केलं होतं आणि तुमच्या मनातले अनेक प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडले, त्यावर त्यांचं विवेचन हे ऐकलं. अर्थातच याबद्दलचा निर्णय जो घ्यायचा आहे तो आपणच, कारण तुमच्या दरबारातच हे कोर्ट मार्शल झालेलं आहे.